नागपंचमी आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवाराच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर बघा आज ना दोन्ही योग एक सोबतच आले होते, श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी। तर सकाळी लवकर उठून सगळं स्वच्छ आवरून घेतलं, देवपूजा हे केली आणि बघा आता स्वयंपाकाची तयारी करायची होती। तर आजच्या दिवशी ना खूप सुंदर आणि शुभयोग होता बघा। तर स्वयंपाक करायचा म्हणलं की मी ना दरवेळेस पुरणपोळी करत असते, पण मग आज काही पुरणपोळी केली नव्हती कारण का मुलांना पण जास्त पोळी आवडत नाही त्यामुळं। पण घरात आपल्याला देवासाठी तर काहीतरी गोड करावंच लागतं, त्यामुळं मग मी वरण भात, बटाट्याची भाजी आणि मस्त खीरपुरीचा बेत केला होता आज। तर मग स्वयंपाक करून ना मंदिरात जायचं होतं, वारुळाला आणि महादेवाच्या मंदिरात पण जायचं होतं। त्यामुळं मग स्वयंपाक करून घेतला आणि मस्त अशी पिवळी बटाट्याची भाजी केली होती बघा, कारण मुलांना ना पिवळीच भाजी आवडते बटाट्याची। त्यामुळं मग बटाट्याची भाजी केली आणि पुऱ्या करायच्या शिल्लक होत्या। कसं बघा मंदिरात जायचं म्हणलं ना की सगळं आपलं आवरून गेलं की निवांत होतं, कारण पूजा पण छान होते आणि घरी यायची पण गडबड काही नसते। त्यामुळं मग घरातलं आवरून गेलं की निवांत होतं, त्यामुळं मग घरातलं सगळं आवरून घेतलं होतं। आणि प्रश्न पडला होता की साडी कोणती घालायची, कारण काय होतं सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलं होतं ना, त्यामुळं मग काय करावं हे काही कळत नव्हतं। त्यामुळं मग विचार असा केला की सोमवार तर 2-3 पडणार आहेत आपल्याला, पुढं पांढरी साडी घालू शकतो आपण। त्यामुळं मग मी असा विचार केला की पांढरी काही घालायची नव्हती मला, मी दुसरीच घालणार होते। तर दुसरीच घालायची साडी ठरवलं आणि पुढं मग आवरायचंच होतं, साडी घालायची होती। तर बघा नागपंचमीचा सण ना आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचा आहे। नागदेवतेची पूजा करून ना त्यांच्याप्रती आपल्याला श्रद्धा व्यक्त करायची असते। आणि कोणी ना ह्या महिन्यामध्ये बघा शिवलीला अमृतचं पारायण पण लावतो घरामध्ये। कोणी म्हणजे काय मी पण लावत असते, पण मी काय आजच्या सोमवारपासून लावणार नव्हते, कारण का घरातनं दोन्ही सण एकत्र असल्यामुळं खूप कामं होती, त्यामुळं मग आज काही होणार नव्हतं। मग बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि वारुळाला जायला मग ताट पण भरायचं होतं, तयारी करायची होती, देवाला नैवेद्य पण दाखवायचा होता। तर पुऱ्या करायच्या राहिल्या होत्या, तर मग बाकीचं हे सगळं आवरलं। आणि मैत्रिणी काही येणार नव्हत्या बघा आज, कारण का मैत्रिणींना काहीतरी अडचण होती, दोघी पण येणार नव्हत्या। मग शेजारच्या मावशीबरोबरच मी जाणार होते मंदिरामध्ये। आणि वरण केलं होतं बघा। इथं ना वरणाला मी लालच मिरची टाकत असते, ती बेडगी मिरची, कारण आमच्यात सगळ्यांनाच आवडते, त्यामुळं मग वरण करून घेतलं। आणि ताटात पण ना दोन्ही मंदिरात जाण्यासाठी नैवेद्य, मग दूध हे व्यवस्थित असं दोन्हीकडं जायचं होतं, त्यामुळं मग ताट भरून घ्यायचं होतं। आणि मग पुऱ्या केल्या बघा, इथं मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या आणि देवासाठी ताट तयार करून घेतलं, देवाला नैवेद्य घरच्या दाखवला आणि तिकडं पण जायला मंदिरात ताट भरून घेतलं आणि छान अशी साडी घालून रेडी झाले आणि ताट पण भरून घेतलं। तर रेडी होऊन मग आता निघायचंच होतं मंदिरात जाण्यासाठी। तर मंदिरात जाण्यासाठी निघालो आम्ही, दोघीजणीच जाणार होतो, जास्त काही बायका नव्हत्या आज सोबत। मग तिथं गेल्यावर होत्या ओळखीच्या दुसऱ्या बायका, तर जायला निघालो। मग रस्त्यातनं मला एक अशी गुलाबाच्या फुलांची कुंडीवाला भेटला तो, तर मला तिथं ना गुलाबाची कुंडी घ्यायची होती, मला खूप गुलाब आवडतो, पण मग वेळ नव्हता, तिकडं जायचं होतं, त्यामुळं म्हणलं की आता परत आल्यानंतर घेऊया आपण। तर मग पहिल्यांदा आम्ही महादेवाच्या मंदिरातच गेलो। तर मंदिरात ना लाईन होती बघा अशी काही, आणि पाऊस पण बाहेर चालू होता, तर लाईन होती पण दर्शनं खूप छान झाले बघा, निवांत दर्शनं झाले। तर दर्शन झाल्यानंतर ना मग इथं ना बाहेर बघा पिंपळाचं झाड आहे, तर पिंपळाच्या झाडाची मस्त अशी पूजा करून घेतली आणि पिंपळाची पूजा करून घेतली। आणि हवेने काही दिवा लागत नव्हता, धूप पण ते लागत नव्हती, पण मग धूप हे लावली आणि मस्त पूजा करून घेतली। तर बघा नागपंचमी म्हणलं ना की खूप जुन्या आठवणी आपल्याला आठवतात बघा, कारण लहानपणी आपण मस्त असे झोके हे खेळलेलो, तर खूप छान आठवणी नागपंचमी म्हणलं की। तर बघा इथं मस्त अशी पूजा करून घेतली आणि आम्हाला ना आता खाली याच्याच थोडं खालच्या बाजूला मंदिर हे बघा वारुळ आहे, तर वारुळाला पण जायचं होतं। तर इथलं छान असे दर्शनं घेतले आणि दर्शनं घेऊन मग मंदिरामध्ये ना हळदी कुंकू लावत असतात एकमेकांना, तर मग हळदी कुंकू लावून घेतलं मावशीनी मी दोघींनी एकमेकींना। आणि इथं ना दुसऱ्या पण बायका आलेल्या होत्या, पण त्या काही ना ताट घेऊन आलेल्या नव्हत्या, त्यामुळं मग त्यांनी माझंच ताट घेतलं होतं आणि माझ्याच ताटाने पूजा केली आणि हळदी कुंकू हे त्यांनी पण लावून घेतलं मला। तर मग इथलं सगळं आवरून घेतलं या मंदिरातलं आणि पुढं जायचं होतं। तर बघा आज ना मस्त आमच्या इथं ना भुलई, फुगड्या किंवा मग बाकीचे बरेचसे असे खेळ खेळतात बायका, तुमच्या इथं पण खेळतात का कमेंटमध्ये मला नक्की सांगा।
आणि मग इथलं सगळं आवरून घेतलं आणि मंदिरात जायला निघालो. तर बघा इथं ना मंदिरातले गुरुजी ना ते म्हणत होते दुपारीचं देवाचं गेट बंद करायचं. तर आम्ही त्यांना म्हणत होतो की नाही, गेट दिवसभर चालूच राहू द्या, कारण का आज ना भरपूर बायका इकडं वारुळाला येता येता मंदिरात जातात ना, त्यामुळं. तर मग बघा इथं गार्डनमध्ये आमच्या इथं ना वारुळ आहे. तर वारुळ काही जास्त मोठं नाही बघा, छोटंच आहे. थोडंसं कमी कमी होत चाललंय, आता दिसत नाही जास्त. तर इथं ना गर्दी होती इथं पण थोडीशी. तर मस्त अशी पूजा करून घेतली, दर्शन घेतलं वारुळाचं. आणि मग आता वेळ आली होती ती आपली टाईमपासची, नाही का. मस्त अशा फुगड्या आणि रील पण बनवली बघा एक अशी सगळ्यांनी मिळून. तिथं गेल्यानंतर ओळखीच्या बायका भेटल्या आमच्या आणि मग रील हे केली मस्त. आणि फुगडी पण खेळायची होती बघा. खूप मस्त वाटत होतं आणि एकदम आनंदी वातावरण होतं. तर सगळ्यांनी अशी फुगडी खेळली आणि भुलई पण म्हणतात बघा आमच्या त्याला. तर मग भुलया फुगड्या अशा छान अशा खेळल्या. आणि त्यानंतर बघा घरी यायचं होतं आता, कारण का घरी पण यायची थोडीशी ओढ लागते ना आपल्याला नंतर झाल्यावर सगळं. तर मग छान अशा फुगड्या हे खेळल्या आणि मग घरी आलो. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.